अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा। शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची राऊतांची पुस्तकातून माहिती। राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन। अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली। संजय राऊतांचा आरोप। अरुण जेटलींनीही शहांना समजवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा। जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरेंची आमदार खासदारांची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा। एक वेळ भाजप राहणार नाही, पण भारतात काश्मीर नक्की राहणार। संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वैचारिक विरोध असला तरी पंतप्रधानांसोबत असल्याचा निर्वाळा। शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण। पुण्यात अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या। आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करत 1 कोटींची खंडणी मागितली। खासदारांच्या शिष्टमंडळावरून काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी। सरकारनं निवडलेल्या थरूर यांच्या नावावर काँग्रेसची फुली, तर सरकार म्हणतंय नाव आम्हीच निवडणार। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती। 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग। केदारनाथमध्ये लँडिंग करताना हेली अँब्युलन्सचा अपघात। दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे 2 तुकडे। सर्व 5 प्रवासी सुखरूप। बीडमधील गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। परळीतील जलालपूरमध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण। 7 जण पोलिसांच्या ताब्यात। पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यांवर बुलडोझर। सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई। नाशिकच्या निफाडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। शेतांना तळ्यांचं स्वरूप। फळबागांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।